आणि असं समजू नका की आपल्याकडे पैसे नाहीयेत. तुम्ही घर खर्चाला जे पैसे दिले होते ना ते जपून ठेवलेत मी, त्याने होईल मॅनेज. नाही स्वानंदी, ते तुमचे पैसे आहेत. ते पैसे जर संपले तर पुढे घर कसं चालणार आहे? अहो पण घर खर्च जर नियमित होत असेल तर त्यासाठी इन्कम सोर्स सुद्धा नियमित असायला हवा. त्यासाठी मला काम करावं लागेल ना. मग तेच सांगतेय मी तुम्हाला, अजिबात टेन्शन घेऊ नका. इन्कमचं करते ना मी मॅनेज. तुम्ही कसं मॅनेज करणार बरं? मणी सर, राजाराम दादांची जी बायको आहे ना, मी त्यांच्याशी बोलली आहे. या वस्तीच्या बऱ्याच बाया बाजूच्या टॉवर मध्ये घरकामाला जातात. मी पण घरकामाला जाईल, 4 पैसे मिळतील, आपल्याला उपयोगी पडते. नाही, तुम्ही अजिबात करायचं नाहीये. आणि या अशा अवस्थेत तर नाहीच ना. हो पण मी आहे ना, मी करेल ना काम. तुम्ही या भानगडीत पडू नका बरं. मणी सर, अहो खूप काळजी करताय तुम्ही माझी. मग करू नको का? नवरा आहे मी तुमचा. गेल्या काही दिवसात मी इतकं वाईट वागलो तुमच्याशी, तरी तुम्ही माझी काळजी घेतली ना. मग काय, बायको आहे मी तुमची, काळजी तर घ्यायलाच हवी ना. आता काय फक्त नवऱ्यानेच बायकोची काळजी घ्यायची का? अरे मला अजूनही चहा नाश्ता मिळालेला नाहीये. किती वाजलेत कोणाच्या काही लक्षात येते? ते काय हा पसारा, सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. शालिनी, तुम्हाला माहितीये ना मला पसाऱ्याचा तिटकारा आहे म्हणून. शालिनी, मी काही विचारतोय. अच्छा, म्हणजे माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली आहे का की त्याची शिक्षा म्हणून माझ्याच घरामध्ये माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे? सकाळपासून चहा नाश्ता मला काहीही मिळालेलं नाहीये. मला आता एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय, ते मला उपाशीपोटी जावं लागेल असं दिसतंय. स्वानंदी, ए स्वानंद. शालिनी, मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येतंय का? मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय. माझ्या पोटात समजा काही नसेल, हे असं दुःखी वातावरण असेल तर माझं लक्ष लागेल का मीटिंग मध्ये? सांगा ना मला. शालिनी, मी काही विचारतोय. त्या बाईशी संबंध ठेवताना मला विचारलेलं? माता गळ्याच्या शिरात आणून कशाला बोलताय एवढं? तुम्हाला काय हवं ते करा, मला हवं ते मी करेन. अरे अब संचिता, मगाशी डॅडना खिशात टाकलंस, आता मम्मांना खिशात टाकलं की हे घर तुझ्या मुठीत येणार. मम्मा, काय झालं मणी सर, काय इतकं अस्वस्थ दिसतंय? स्वानंदी, एका कंपनीमध्ये कॉल केला होता मी. म्हणाले HR डिपार्टमेंटशी बोलून कळवतो. आता 12 मिनिटं झाले, अजून फोन नाही आला त्यांचा. मणी सर, अहो करतील कॉल, कामात असतील ते. काय कामात असेल? मणी सर, आपलं काम मनासारखं व्हावं यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया कसली? गावाकडची आयडिया आहे. म्हणजे गावाकडे असताना मी ही आयडिया यूज करायचे. शाळेचा रिझल्ट असो किंवा इंडियाची मॅच असो, ती जिंकायची असेल, किंवा एखादं अडलेलं काम असो, ते पूर्ण करायचं असेल तर मी असं बोट क्रॉस करायचे. हा, आता मुंबईत त्याला फिंगर क्रॉस म्हणतात. असं केल्याने रिझल्ट चांगला लागायचा, इंडिया मॅच पण जिंकायची आणि अडलेलं काम पण पूर्ण व्हायचं. म्हणे सर, तुम्ही असं फिंगर क्रॉस करा आणि तुम्हाला काय हवंय ना ते मागा, तुम्हाला लगेच मिळणार बघा. स्वानंदी, काही का? म्हणे सर, ऐका ना, ऐका. अहो हसू नका, विश्वासात शक्ती असते. आता दगडाला शेंदूर फासून त्याची पूजा केली तर देव दर्शन देतो की नाही, ही ट्रिक पण तशीच आहे. फिंगर क्रॉस केलं आणि आपल्याला हवं ते मागितलं ते मिळतं. एकदा असं फिंगर क्रॉस करा आणि म्हणा. मणी सर, प्लीज ऐका माझं. हे बघा, ठेवा तो फोन, हे असं करा, असं पकडा, आता डोळे बंद करा. हॅलो, हो मणी बोलतोय. काय? ठीक आहे, मी येतो, 4 वाजता येतो. हो, आणि पेपरमध्ये जो ऍड्रेस दिला तिथेच येऊ ना?
हो हो येतो, थँक्यू. काय सांगा? इंटरव्ह्यू साठी बोलवलंय. हे बघा, मी म्हणाले ना, गावाकडची आयडिया अशीच काम करते बघा. मी तुम्हाला फिंगर क्रॉस करायला लावलं म्हणून तुम्हाला नोकरीचा कॉल आला. हो हो हो, सावकाश सावकाश, बाळाला त्रास होईल, सावकाश. नाही होणार बाळाला त्रास. अहो त्याच्या बाबाला नोकरी मिळणार आहे ना, म्हणून बाळ पण खुश आहे आज. अहो 1 मिनिट, आता कुठे इंटरव्ह्यूला चाललोय मी, सिलेक्ट झाल्यानंतर नोकरी. आणि सर अहो नोकरी तुम्हालाच मिळणार. फक्त तुम्हाला काय करायचं माहिती? फिंगर्स क्रॉस. ओके, मी आवडतो. देवी आई, मणी सरांनाही नोकरी मिळू दे. मणी आणि स्वानंदी स्वतःचं घर सोडून गेले, कुठेतरी कोणाच्या घरी राहतायत, आणि ते पण फक्त कपडे घेऊन गेले. पैसे सुद्धा नसणार त्यांच्याकडे. कसं होणार यांचं? मला तर सुचत नाही काय करू. पैशाची मदत करायची म्हटलं तर मणीला नाही आवडणार. छे, माझंच चुकलं. मी स्वानंदीकडनं सगळी माहिती नीट घ्यायला हवी होती. मॅम, मी ऑफिसला जायला निघते आणि आज मला यायला थोडा उशीर होणार आहे. माझी एक महत्वाची कॉन्फरन्स मीटिंग आहे. ठीक आहे, हा, बाय. बाय. एक मिनिट जयसी, काय झालं? आता निघालीस तू? मी काय म्हणत होते की तू स्वानंदीशी बोललीस का? नाही, सध्या तरी काहीच बोलणं नाही झालं. नाही म्हणजे मी काल तिला फोन केला होता ना, तेव्हा ती तुझी चौकशी करत होती, तर मला असं वाटलं तू एकदा तिच्याशी बोलून घ्यायला हवं. मॅम, मला पण स्वानंदीची खूप आठवण येते, पण अहो मला इतकं वर्कलोड आहे ना, मला जेवायला सुद्धा वेळ नाहीये. मी नंतर बोलते ना तिच्याशी. आता मी नाही, नंतर कशाला? अगं म्हणजे त्याचं म्हणणं असं की एकदा ऑफिसमध्ये गेलो ना की कामात आपण बिझी होऊन जातो आणि मग लक्षात नाही राहत. आता फोन लाव ना तिला. नाही, मी नंतर बोलते. मला आता उशीर होतोय मॅम. ऑर्डर देते मी तुला, रिक्वेस्ट नाही करत आहे. फोन लाव. मणी सर, छान दिसताय तुम्ही. आणि हो, तुमची फाईल मी या बॅग मध्ये ठेवली आहे. तुमचा बायोडेटा पण त्यातच आहे. बेस्ट. हे घ्या. आणि इंटरव्ह्यूचं अजिबात टेन्शन घेऊ नका, नोकरी तुम्हालाच मिळेल. येतो. आणि हो, शांत डोक्याने इंटरव्ह्यू द्या. हो. मणी सर, 1 मिनिट, मी दही साखर घेऊन आले. सॉरी, दही साखर नाहीये आपल्या घरात. स्वानंदी, मला सांगा, बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला आपण दही साखर का देतो? का? कारण की त्याला यश मिळावं म्हणून, बरोबर ना? पण आता आपल्या घरात दही साखर नाही म्हणून काय झालं? पण तुम्ही सांगितलेली फिंगर क्रॉस वाली गोड आयडिया आहे ना माझ्याकडे. हे बघा, याने नक्की यश मिळणार. यश तर तुम्हाला नक्कीच मिळणार. हो.